तर गणेश नाईक यांच्यावरती वरदहस्त आहे का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा, आणि त्यांच्या सांगण्यावरून गणेश नाईक नाही, मी वरदहस्त आहे असं म्हटलेलं नाही, आणि असेल तर तो असू नये. मुद्दा असा राहतो की आमच्यातला एकही मंत्री असं दाखवा की आम्ही भाजपच्या कुठच्या मंत्र्यावर टीका करतो, आम्ही भाजपच्या नेत्यावर टीका करतो. उलट माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका होते युबीटीकडनं, अमित शहा साहेबांवर टीका होते, देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका होते, तर या सगळ्यांची ढाल बनून महायुतीतले एक नेते म्हणून समोर उभे राहतात. मग अशाच नेत्यावर ज्यावेळी टीका होत असते त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना थांबवलं पाहिजे, नाहीतर जे काही त्यांची पक्षांतर्गत कारवाई ती केली पाहिजे. परवा पण मी सांगितलं की मी मंत्री असतो तर असं झालं असतं, मी असं झालं असतं, तसं झालं असतं. याच्यापेक्षा जर आमचा त्रास होत असेल त्यांना तर त्यांनी थांबावं ना. आम्ही सगळे मंत्री सक्षम आहोत खाती चालवण्यासाठी, आणि म्हणून वेळ पडली तर मी स्वतः आणि राहुल शेवाळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहोत, आणि हे आम्ही सांगणार आहोत की अशा पद्धतीची प्रथा पडेल, आणि मग शिवसेनेचे पदाधिकारी देखील भाजपाच्या लोकांवर तोंड टाकायला सुरुवात करतील, आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी महायुतीला फटका बसेल. त्याच्यामुळे म्हणून मगाशी मी म्हटलं की भाजपच्या नेत्यांनी देखील याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. त्यांचं मत हे भाजपचं मत नाही हे देखील मला माहिती आहे, त्यांचं मत म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मत नाही हे देखील मला माहिती आहे. पण एका व्यक्तीनं आमच्या नेत्यांवर किती बोलावं हे देखील प्रमाण आहे. आणि बघा ना, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला प्रत्युत्तर देखील दिलेलं नाही. म्हणजे एक मिनिट, एकनाथ शिंदे साहेब याची दखल पण घेत नाहीत. त्यामुळे अदखल नेत्यांच्या बाबतीमध्ये जास्त आम्ही बोलत नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची इमेज जर टिकवायची असेल राजकारणामध्ये तर हे उद्योग बंद केले पाहिजे. टीका जी करतायत ती पक्षाच्या नंबर 1 नेत्यावरती टीका करतायत, इतर नेत्यांवरती केली असते ती, पण नंबर 1 नेत्याविरुद्ध असं असून भाजपाचे नेते कोणीच बोलत नाहीत. म्हणजे काय ठिकाणावरून त्यांना बोलण्यासाठी जे एनकरेज केलं जाते की बोलविता धनी कोण आहे त्यांचा? नाही, बोलविता धनी कोण आहे काय आहे ह्याच्यापेक्षा मी आताच तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये मी स्वतः आणि आमचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे साहेब मुख्यमंत्री मोदयांची भेट घेणार आहोत. अशा पद्धतीचं महायुतीमध्ये वातावरण जर राहिलं तर ही प्रथा पडत जाईल, आणि मग कोणच कोणाला थांबवू शकणार नाही. त्याच्यामुळं सहनशीलता आणि त्याला देखील कुठेतरी मर्यादा असते. काल देखील ज्यावेळी टोकाचं झालं त्यावेळीच आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलं. परंतु ह्या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.